नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि आपण आज आलतो ताईच्या इकडे, आपल्या इकडे गार्डीला. पंढरपूरहून 15 किलोमीटर गाव आहे गार्डी नावानं. तर तिथं आलतो आणि तुम्ही मागं बघू शकता, हा जुन्ना महाराजांचा किल्ला आहे. इथं म्हणजे कसं झालं, आमचे भाऊजी जे आहेत त्याचे जे पूर्वज आहेत त्यांना इनाम म्हणून हा किल्ला दिला गेला होता. आणि हा जवळपास 5 एकर मध्ये आहे आणि गावामध्ये स्थित आहे. तर तुम्हाला अजून माहिती दाखवणार आहे पुढे. तर चला, तुम्ही बघू शकता. आता स्टार्टिंग पासून तुम्हाला दाखवतो, चला. तर हे आहे जुना दरवाजा. म्हणजे पहिल्याच्या काळामध्ये हे असे दरवाजे राहायचे. तर तुम्ही बघू शकता, हे खूप मोठाले इथे. सध्याच काही काम केलं नसल्यामुळे जागा म्हणजे इथं एक नाही, पहिले बसत गेले, न्याय निवाडा होत गेला. म्हणजे इथून कोणी मदत आलं, बाहेर गेले, याची स्तुती इथं देत गेले. तर पहिलेचे म्हणजे समजा चौकीदार कसे राहतात तशांचं राहायचे ठिकाण होते हे. त्याच्यानंतर अजून पुढे बघूत आपण, चालू जास्त आला तिथं आलेल्या थांबायचं. आणि इकडे पहारेकरी राहत गेली, इथं राहण्याचं ठिकाण म्हणजे कोण आलं कोण याची चौकशी करण्यासाठी. आणि ते झाल्याच्या नंतर इकडं काही थोडं याची दुरुस्तीकरण बांधकाम झालेलं नसल्यामुळं हे थोडं खराब झालेलं आहे. हे पहिलेच्या जे खोल्या, आताच्या जे खोल्या म्हणतो, पहिलेचा जे वाडा म्हणतो, इथं पहिले राहत गेले. ते दरवाजे हे ते सगळं जुनं आहे इथं. आणि बघू शकता हे सगळं बांधकाम जुनं आहे इथलं. बघू शकता हे जुनं आहे सगळं, जशाच तसंच आहे, अजून याला काही केलेलं नाही. आणि बघायचं झालं हे खूप काही बघायसारखं आहे. जुन्या नाटी माळी हे बघू शकता तुम्ही, हे सगळं बांधकाम जुनं आहे, म्हणजे याला काहीच केलेलं नाही. महाराजांच्या काळात हे आता दिसत होता. मागे इकडे बघू शकता, इकडं आवार होता, इथं तिकडं बाथरूमची सोय होती. आणि इकडं एक नाही पायऱ्या इथं वरी जायच्या. आणि इकडं मधामध्ये अजून मंदिराचं पण आहे एका जागी. इकडे एवढं जंगल झाल्यामुळे काही दाखवता येईल झालं तुम्हाला, एवढं बघू शकता. आणि इथून पायऱ्यावर जायचं म्हणजे तुम्हाला वरून बी बघता येते. तिकडे चोर दरवाजे आहेत, काही गुपित जागा आहेत, पण ते काय आपल्याला तेवढं माहित नाही. तिथल्या जेवढं आहे तेवढं सांगतोय. कारण इथं सध्या जंगलच आहे, म्हणजे इथं झाडं झुडपच आहे, त्याच्यामध्ये काही जेसीबी येत नाही. त्याच्यामुळे याचं काय बांधकाम म्हणा किंवा अजून राहिलेलं आहे याचं करायचं सगळं साफसफाई. हे जुन्ना आपली पाणी साठा करायचा आहे, टाका म्हणू शकतो, किंवा याच्या पूर्ण गोट्याचं आहे हे तयार केलेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा काय वाटला कमेंटमध्ये सांगा. आपल्या पेजला फॉलो करा अशा नवीन नवीन टिकसाठी. आणि हा किल्ला आपण इथला बघला, आणि याच्या जवळ कोणता किल्ला जर असेल तर तुम्ही सांगा, आपण तिथं पण भेट देऊ. ते झाल्याच्या नंतर बघू, भेटू पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.